कि नमः कुंज विहारिण्ये स्वामी श्री हरिदासाय गुरुनाम गुरवे नमः। श्री राधा मेरी स्वामिनी और मैं राधे जू का दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को बास। श्री वृंदावन को बास। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक, इनके पद वंदन किए नाशत विघ्न अनेक। कि जय जय श्री राधा रमण, जय जय श्री नवल किशोर, जय गोपिका चित चोर प्रभु, जय जय माखन चोर, जय जय माखन चोर। सभी भक्त गंजरा दोनों हाथ उठा करके जय जयकारा करेंगे। बोले तुलजा भवानी माता की जय, रेणुका माता की जय, महालक्ष्मी माता की जय, सप्तशृंगी माता की जय। एक वीरा आईचा उदो उदो हर सिद्धि माता की, वैष्णो देवी माता की जय। बोल साचे दरबार की, देवी भागवत महापुराण की जय, बोधेश्वर भगवान की जय, वृंदावन बिहारी लाल की जय, भक्ति महारानी की जय, जमुना महारानी की जय, सदगुरुदेव भगवान की जय, गौ माता की जय, गंगा माता की जय, अपने अपने माता पिता की जय। जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। पुंडरीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति पर ब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। जय जगदम्ब श्री राधे। महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी त्रिगुणात्मिका श्री दुर्गा जगदम्बा कुलस्वामिनी तुलजा भवानी माता रानी की अहेतु की अनुकंपा से महती कृपा से शारदीय दुर्गा नवरात्रि महामहोत्सव के पावन उपलक्ष्य में प्रतिवर्ष की तरह इस वर्ष भी श्री रेणुका माता नवतरुण मित्र मंडल बोधेगांव तालुका शेवगांव जिला अहिल्यानगर के द्वारा बोधेगांव में बोधेश्वर महादेव मंदिर में नव दिवसीय श्रीमद् देवी भागवत का भव्य दिव्य भक्ति अनुष्ठान आयोजित हुआ है। इसका ये आज द्वितीय दिवस है। नियोजित समय में मंगलमय बेला में कथा में प्रवेश करके कथा को पूर्णता की ओर ले जाए, उससे पूर्व कल से इस स्थान पर बह रही श्रीमद् देवी भागवत कथारूपी ज्ञान गंगा, ज्ञान वापी, ज्ञान सागर, ज्ञान कुआं, ज्ञान बावड़ा, ज्ञान बावड़ी, ज्ञान झरना, ज्ञान समुद्र, ज्ञान सरोवर, इसमें स्नान करने के लिए वारकरी संतों के चरणों के धूले के मकरंदों का रसस्वादन रसस्वादन अमृत पान करने के लिए आप और हम सभी श्रोतृवृंद भक्त चक्रवाक कारंडक पंचक के रूप में इस ज्ञान गंगा की तट पर गोते लगाने के लिए उपस्थित हुए हैं। आज भी जो कथा प्रेमी यहाँ पर है उन सभी भक्तों को राधे राधे। जय श्री राम, रामकृष्ण हरि जय हरि, नमो नारायण। जय श्री कृष्णा, रामकृष्ण हरि जय हरि, जय योगेश्वर श्री गुरुदेव, जय गुरुदेव। ओम जय गजानन श्री स्वामी समर्थ, हरि ओम तत्सदिती। कालपर्यंत आपण कथा श्रवण करत होतो। देवीचे नाव आपण पाहिले, कडेठाणच्या देवीचा उल्लेख देवी भागवतात आला। एवढंच नाही, अंबड जर का माहीत असेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये अंबड, त्या अंबडच्या मत्स्योदरी देवीचा उल्लेख सुद्धा देवी भागवतामध्ये आला। टहाकाराची जगदंबा सांगितली, अन्नपूर्णा देवी सांगितली, काशीची चामुंडा देवी सांगितली, विंध्यवासिनी देवी सांगितली, वरदायिनी देवी सांगितली, सप्तशृंगीची वनी देवी सांगितली, संगमनेरची सप्तशृंगी देवी सांगितली आणि मोहटा देवी सुद्धा सांगितली पाथर्डीची। आणि त्यानंतर देवी भागवतामध्ये देवी भागवताच्या महात्म्याचं थोडंसं वर्णन केलं। भगवान श्रीकृष्णाशी संबंधित असलेले हे महात्म्य
आपल्याला सर्वांना माहिती आहे की 18ही पुराणाच्या कथा, माझ्या शब्दाकडे नीट लक्ष द्या, 18ही पुराणाच्या कथा सूत महाराजांनी, 18 पुराण भलंही लिहिले व्यासांनी, पण व्यासांनी सांगितलं नाही. एक मात्र हे देवी भागवत असं पुराण आहे, व्यासानं जन्मेजयाला सांगितलं. परीक्षिती राजाचं नाव सर्वांना माहिती आहे, जन्मेजयाचे वडील. त्या परीक्षितीला तक्षक नावाचा नाग डसणार होता. त्याच्या भीतीनं तो गंगाच्या तटावर गेला. व्यासाचे पुत्र शुकाचार्य, व्यासाच्या पुत्रानं शुकाचार्याला राजा परीक्षितीला जगात सगळ्यात आधी कलियुगामध्ये भागवत कथा सांगितली. भगवान श्रीकृष्णाचा अवतार संपल्यावर 30 वर्षानं कलियुग लागल्यावर व्यासाचे पुत्र शुकाचार्य त्यांनी परीक्षिती राजाला भागवत सांगितलं. आणि परीक्षिती राजाचा मुलगा जन्मेजय, त्या जन्मेजयाला शुकाचार्याच्या वडिलांना व्यासानं देवी भागवत सांगितलं. हा फरक आहे. इथं कन्फ्यूज होऊन जाल. व्यासानं सगळं लिहिलं, पुढे आपण ऐकू, पण सांगितलं काही नाही शिवाय देवी भागवत. व्यासानं फक्त देवी भागवतच सांगितलं, बाकीचे सगळे पुराण शुकाचार्यानं आणि सूतानं सांगितले. आता सूत महाराज हे रोमहर्षणाचे पुत्र आहेत आणि पुराणाचे प्रकांड पंडित आहेत, ज्ञानी आहेत. पुराण एखाद्याकडून ऐकायचं ना, उगाच टाइमपासमध्ये ऐकू नका म्हणले, वेस्ट ऑफ टाईम. कुठं गेलो काही नाही आणि काय आणलं काही माहिती नाही. आजही लोकांना विचारलं भागवताचे किती स्कंद आहे तर सांगता येत नाही. आणि लोक मोठेपणानं सांगतात, खेड्यामध्ये गेलो, एक आजीबाई मला भेटल्याने एका आजीबाईने मला असं केलं. म्हणलं काय आहे आजीबाई, मी नजर उतारून राहिले. म्हणलं चांगली गोष्ट आहे, पण महाराज 21 वर्ष झाले आम्ही भागवत ऐकून राहिलो. म्हणलं 21 वर्ष झाले आजी? हो. आणि म्हणलं कोणी कोणाला सांगितलं ते म्हणले ते काही ठाऊ नाही भाऊ, तुम्हाला भागवताचा मूळ स्त्रोतच माहिती नाही. मूळ स्त्रोत, मेन सोर्स म्हणतात त्याला. भागवताचं मुख्य स्त्रोत आहे शुकाचार्य राजा परीक्षिती. तसं या देवी भागवताचा मुख्य स्त्रोत आहे महर्षी वेदव्यास आणि जन्मेजय. महर्षी वेदव्यासानं जन्मेजयला ही कथा सांगितलेली आहे. सूत महाराज नैमिषारण्यामध्ये असताना 88,000 ऋषी त्यांना शरण गेले आणि शरण जाऊन त्यांनी विचारलं की नरदेहाला येऊन जर का भक्ती, मुक्ती, रिद्धी आणि सिद्धी मिळवायची असेल तर कोणती कथा ऐकली पाहिजे? काय प्रश्न विचारला? भक्ती, मुक्ती, रिद्धी आणि सिद्धी. या कलियुगामध्ये 4 देव असे आहेत. या कलियुगामध्ये 4 देव असे आहे की ज्या देवाचा आत्मसाक्षात्कार साक्षात लोकांना झालेला आहे. पहिलं म्हणजे आपलं बोधेश्वर महादेव. बऱ्याच लोकांनी महादेवाचं साक्षात दर्शन केलंय कलियुगात, तुम्ही ऐकलं असेल. साक्षात महादेवाचं दर्शन केलंय. दुसरा देवता आहे हनुमान. तिसरे आहेत आमचे भगवान दत्तात्रय आणि चौथी आहे जगदंबा. हे 4 देवता साक्षात प्रसन्न प्रकट होणारे, लवकर प्रसन्न होणारे दैवत आहेत. म्हणून या नरदेहाला येऊन जर का भक्ती, मुक्ती, रिद्धी आणि सिद्धी जर का पाहिजे असेल तर सूत महाराजांनी विचारलं कोणती कथा ऐकावी, तर त्यांनी सांगितलं देवी भागवत कथा ऐकावी. ही कथा महर्षी वेदव्यासानं लिहिली, पण त्यांनी ही कथा शुकाचार्याला नाही ऐकवली. भागवत लिहिलं होतं व्यासांनी, पण भागवत त्यांनी आपल्या मुलाला शुकाचार्याला शिकवलं आणि शुकाचार्याने राजा परीक्षितीला श्राप झाल्यावर ऐकवलं. तसंच हे देवी भागवत लिहिलं, पण हे देवी भागवत त्यांनी स्वतः राजे जन्मेजयाला सांगितलं. का? जन्मेजय शंकाकुल झाला होता. स्वतःचे वडील तक्षक नाग डसून मरण पावले होते. जन्मेजयाचे वडील परीक्षिती, मग माझ्या वडिलाला मोक्ष मिळाला असेल का? नाही. का? तक्षक नावाच्या नागाच्या दंशानं परीक्षितीची मृत्यू झाली. आणि जे लोक अशा पद्धतीनं मरतात त्यांना पितृदोष निश्चित लागतो. भागवत कथा तर शुकाची, देवी भागवताची कथा महर्षी वेदव्यासानं शुकाचार्याला नाही, स्वतःच त्यांनी राजा जन्मेजयाला सांगितली. देवी भागवताच्या पुराणाचा इतिहास असा सांगितला की महर्षी वेदव्यास हे मत्स्यगंधेचे पुत्र आहे आणि मत्स्यगंधा ही कोळ्याची कन्या होती. पुढे कथा येईल. देवी भागवत का ऐकावं हा पहिला प्रश्न आहे. तर त्याचं महात्म्य सांगताना भगवान श्रीकृष्णाची कथा याला जोडली भागवतातली. सच्चिदानंद रूपाय विष्मोतपत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सर्वांना माहिती आहे की भगवान श्रीकृष्ण हे द्वारकेचे राजे होते. 16,108 बायका आहे आणि द्वारकेमध्ये एक सत्राजित नावाचा गवळी राहत होता. भागवतातली कथा देवी भागवताचं महात्म्य आहे. हे देवी भागवताचं महात्म्य म्हणजे भागवतातली कथा आहे कृष्णाची
कि सतराजितं स्वतन्याम कृष्णायं कृतकिल्बिषः समन्त्यकेन मणिना स्वयमुद्देमदत्तवान्. द्वारकेमध्ये एक सत्राजित नावाचा गवळी राहत होता. सूत महाराज 88 ऋषींना देवी भागवताच्या महात्म्यात सांगतायत, त्या सत्राजित नावाच्या गवळ्यानं सूर्याची आराधना केली आणि सूर्याला प्रसन्न करून घेतलं. सूर्यानं प्रसन्न होऊन एक मणी दिला त्याला, सत्राजिताला. मण्याचं नाव होतं समंत्यक. आणि मणी जिथं ठेवल्या जायचा तिथं त्या मण्याचे 3 रिझल्ट होते, म्हणजे 3 प्रभाव होते. पहिलं, मणी ज्या जागेवर ठेवल्या जायचा तिथं कधीच दुष्काळ पडत नव्हता. एक सूत महाराज सांगतात 88 ऋषीला, तो समंत्यक मणी जिथे ठेवलेला असायचा तिथं दुष्काळ पडत नव्हता. एक. दुसरा प्रभाव त्या मण्याचा, मणी जिथे ठेवलेला असायचा तिथं कधीच बिमारी येत नव्हती, कोणीच बिमार पडत नव्हतं. 2. आणि तिसरा महत्त्वाचा प्रभाव, तो मणी जिथं ठेवल्या जायचा तिथं तो मणी रोज 8 मन म्हणजे काय 32 किलो सोनं द्यायचा. आपल्यासारख्याला भेटला असा मणी तर किती, रोज 32 किलो सोनं द्यायचं मणी. एखाद्याला जर का कळलं तो लोक सुखान राहू देतील का बाबा, एखाद्याकडे याच्याकडे मणी आहे 32 किलोचं जाऊ दे, अर्धा किलो जरी देत असला पुरा गाव दुश्मन बन जाएगा उस आदमी का. सत्राजिताकडे हा मणी आहे, हा 32 किलो सोनं देतो. सगळ्याचे डोळे असे पांढरे झाले, हा मणी याच्याकडून हिसकून घेतला पाहिजे. सगळेजण त्याच्यावर आक्रमण करू लागले वारंवार, तो मणी हिसकवून घेण्याकरता. भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे राजे होते. ते म्हणले, अरे बाबा सत्राजिता, तुझ्यावर वारंवार संकट येत आहेत. राजा हा प्रजेचा पिता असतो. शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे पिता सांगितले देवी भागवतात. जन्म देणारा पिताच हा आत्मज आहे. आत्मा नाम वै पुत्र, आत्मा वै नाम पुत्र. आपल्या शरीरापासून जो मुलाला जन्म देतो त्याला जन्मदाता म्हणतात. पण जो शरीरापासून जन्म देत नाही, उदाहरणार्थ गुरु, सद्गुरू, जो आपल्या कानामध्ये 3 वेळेस मंत्र देतो, इकडून 3 वेळेस इकडून 3 वेळेस, त्या गुरुला सुद्धा पिताच म्हटलेलं आहे. शास्त्रामध्ये काय म्हटलंय, पिताच म्हटलेलं आहे. शिक्षकाला पिता म्हटलंय, काकाला, हे लक्षात घ्या. आपल्या शरीरापासून जन्म देणारा एक पिता आहे, पण गुरुलाही पिता म्हटलेला आहे. प्रजाला सांभाळणारा जो राजा आहे, उदाहरणार्थ बोधेगावमध्ये नगरसेवक आहे का सरपंच आहे, सरपंच सुद्धा गावाचा पिता आहे. राजा म्हणजे आजकाल आपल्याला पॉलिटिकली घ्यावं लागेल ना, ते राजाला सुद्धा प्रजेचं पिता म्हटलेलं आहे, गुरुलाही पिता म्हटलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणले, बाबा मी तुझा पिता आहे, तू माझा मुलगा आहे, तुझ्या मनावर माझी वाईट नजर नाही, पण या मनाच्या नादामध्ये एखाद्यानं जर का तुझ्यावर आक्रमण केलं आणि मनी घेण्याच्या नादात जर का तुझा वध करून टाकला तर तुला तुझे प्राण गमवावे लागतील. हा मनी माझ्याकडे ठेवून दे आणि या मण्यापासून जेवढंही सोनं उत्पन्न होईल तेवढं तू वापस घे. भरोसा नाही झाला. सत्राजित म्हणला, नाही नाही भैया, मेरी चीज है, मैं नहीं दूंगा भगवान. सत्राजिताच्या माघारी सत्राजिताचा लहान भाऊ प्रसेनजित, सूत महाराज सांगतात देवी भागवतात महात्म्यात, प्रसेनजित त्याचं नाव. त्या प्रसेनजितानं एक दिवस आपल्या भावाला न विचारताच तो मणी घेतला आणि मणी असा एका माळीमध्ये ओवला आणि मणी गाळ्यात घातला आणि घोड्यावर बसून जंगलात शिकारीसाठी निघून गेला. शिकारीसाठी जंगलात गेल्यानंतर एका सिंहानं त्याच्यावरती आक्रमण केलं. सिंहानं त्याचा वध केला प्रसेनजिताचा, आणि सिंह त्याचा वध करून तो मणी घेऊन पळून गेला. आता सिंह ही घटना कुठलची आहे, गुजरातमधली आहे, द्वारकेची. कृष्ण तिकडे राहतात ना द्वारकेमध्ये, गुजरातमध्ये, तिकडची घटना आहे. द्वारकेमध्ये एका जंगलामध्ये तो प्रसेनजित मरण पावला आणि मणी सिंह घेऊन पळून गेला. सिंहाला एका अस्वलानं ठार मारलं आणि सिंहाला मारून अस्वल तो मणी घेऊन गुजरातमधून अस्वल सिंहाला मारून सिंहाकडून तो मणी घेऊन आपल्या महाराष्ट्रात आला. महाराष्ट्रामध्ये जालना जिल्ह्यात आला. जालना जिल्ह्यामध्ये जामखेडला आला. पाचोडच्या अलीकडे आला. जामवंता जामखेडला आला. तो अस्वल म्हणजे भगवान रामाचा सखा जामवंत, वही थे वो. आज भी वो गुफा वहाँ पर है, बनी है. कई मेरी कथाएं उस गांव में हुई है. बहुत बड़ा गांव है और जामवंत जी का अच्छा मंदिर वहाँ पर बना है. पहाड़ पर चोटी पर चढ़कर एका डोंगरावर चढून वरती
तो मणी घेऊन आला. सर्वांना घटना माहिती आहे. भगवान श्रीकृष्णावर चोरीचा आरोप आला. का? भगवान श्रीकृष्णाला तेव्हा 7.5 चालू होती. चोरीचा आरोप आला राजावरच. काय भगवान रामाला 7.5 चालू होती. वनवासाला जावं लागलं. वसिष्ठाला 7.5 होती. विश्वामित्राने 100 पोरं मारून टाकले. आणखीन रावणाला 7.5 होती. रामाच्या हातानं मारावं लागलं. किसी को छोड़ता नहीं 7.5. जिस पर भगवान की कृपा बरस जाए, राधा रानी की कृपा हो जाए, बोधेश्वर की कृपा, वही थोडासा, म्हणजे आपण हरिपाठ म्हणतो ना, नारायण हरी उच्चारण नामाचा, तेथे कळी काळाचा रिघणाई. ये जो कलिकाल है, ये जो कलयुग, उसी को बचाता है जो जिसके मुंह में दिन रात भगवान का नाम है, भगवती का नाम जिसके मुखारविंद में है. भगवान श्री कृष्णावर चोरीचा आरोप आला. गणेश पुराणामध्ये एक कथा आली. कृष्णावर चोरीचा आरोप आला. का? सत्राजिताला वाटलं माझा भाऊ मणी घालून गेला. कृष्णानं मणी मागितला होता. हो न हो, कृष्णानंच माझ्या भावाचा वध केला. म्हणून त्यानं डायरेक्ट कृष्णाचं नाव घेतलं. कृष्णानं माझ्या भावाचा वध केला, काही पुरावा नसताना. आता बळीराम दादा म्हणजे गरम डोक्याचे आहे. भागवतात सांगितलं, हे बळीराम दादा असं बोधेगावमध्ये उभं राहायचे बरं का, उदाहरणार्थ. आणि बोधेगावमध्ये उभा राहून काय करायचे माहिती का? असं एक नांगर टाकायचे, आता असा नांगर धरायचे, आणि तो नांगर बोधेगावमध्ये उभा राहून कुठं सोडायचे? तिकडं शेवगावमध्ये. शेवगावचे सगळे लोक ओढून आणायचे असे बोधेगावमध्ये, जेवढे येतील का नांगरात, 5 लाख 10 लाख ॲट वन टाईम असे एकदाच ओढून आणायचे. वरतून एक मुसईचा फटका मारायचे. सगळ्यांचं गोविंदाय नमो नमः एवढी प्रचंड शक्ती त्या बळीराम दादाच्या नांगरामध्ये होती. इतकी प्रचंड शक्ती. बळीराम दादाला राग आला. आपल्या नगरातला सेवक असून आपल्यावर आरोप घेतो, एवढी याची हिंमत, याचा तर काटाच, याला तर मारूनच टाकलं पाहिजे. कृष्ण म्हणले, बळीराम दादा असं करू नका, त्याने माझ्यावर चोरीचा आरोप घेतलाय, ग्रहमान खराब आहे आपले, मला 7.5 चालू आहे. भगवान श्रीकृष्ण म्हटले. भगवान श्रीकृष्ण म्हणले, आपले ग्रहमान खराब आहे, 7.5 चालू आहे. 17 जर का वध केला, बोलने वाले तो बोलेंगे भैया, हम तो वैसे नहीं है. 7.5 चालू आहे, ग्रहमान खराब आहे, मी पाहतो, तुम्ही थांबा, तुम्ही माझ्यासोबत येऊच नका. भगवान श्रीकृष्णानं काही सेवकांना बरोबर घेतलं आणि बरोबर घेऊन त्या गोष्टीचा पत्ता लावण्याकरता की प्रसेनजिताचा वध कोणी केला. भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये ज्या जंगलामध्ये प्रसेनजित गेला होता तिथे गेले. प्रसेनजिताला जिथं ठार मारलं होतं सिंहानं तिथं गेले. सिंहाच्या पाऊलखुणानं भगवान श्रीकृष्ण पुढे गेले. सिंह तिथे मरून पडला होता आणि सिंहापासून भगवंताला पुढे, सिंहाच्या पाऊलखुणानं भगवान श्रीकृष्ण पुढे आले. काही सेवक सोबत आहे. अस्वलाच्या पायाचे निशाण भगवान श्रीकृष्णांना दिसले. सूत महाराज म्हणाले, आणि अस्वलाच्या पायाच्या निशाणानं भगवान श्रीकृष्ण पुढे जेव्हा आले, द्वारकेची सीमा संपली होती. महाराष्ट्राच्या सीमेमध्ये भगवान श्रीकृष्ण जालना जिल्ह्यामध्ये अंबड तालुक्यामध्ये जामखेडला आले. जामखेडला भगवंताला त्रेतायुगातली गुफा दिसली. त्रेतायुगामध्ये जे भगवान जामवंत, जामवंत के वचन सुहाए, जामवंताच्या गोष्टी राम ऐकायचे. तुलसी रामायण में वर्णन है वो जामवंत. त्या त्रेतायुगातली ती गुफा. आता हे आले द्वापार युगामध्ये. त्रेतायुगातली गुफा म्हणजे भलतं डेंजर. डीपीवर असतं ना डेंजर, आतमध्ये नका जाऊ असं लिहिलेलं असतं ना, जान को खतरा है अंदर मत जाओ. भगवान श्रीकृष्ण म्हणले, प्रसेनजिताला मारलेल्या सिंहाला आणि सिंहाला मारलेल्या अस्वलानं हा मणी इथं आणलेला दिसतो, चला आपण आतमध्ये जाऊ. बाकीचे सगळे घाबरलेले होते. ते म्हणले, भगवान लगता है अंदर मौत का सामान पडा है, अंदर मत जाओ. बेकार वाटतंय. म्हणले, बाबा कधीची गुफा आहे काय माहित नाही, आम्ही आतमध्ये येत नाही, तुम्ही थांबा इथे, मी जाऊन येतो. सगळे सेवक बाहेर थांबले. भगवान श्रीकृष्ण आतमध्ये गेले. पाळण्यामध्ये जामवंत महाराजांचा मुलगा झोपलेला होता, छोटा, आणि त्याच्या हातामध्ये तो समंतक नावाचा मणी होता. सूत महाराज सांगतायत देवी भागवताच्या महात्म्यात. आणि जामवंती ही जामवंत महाराजांची मुलगी होती. ती आपल्या भावाला झोका देत होती. तिला दाई असं म्हटलेली आहे. लहान मुलाला सांभाळणाऱ्या बाईला दाई असं म्हणतात शास्त्रामध्ये. भगवान श्रीकृष्णानं तो मणी घेतला.
त्या मुलाच्या हातातून मणी घेतल्यामुळे मुलगा रडायला लागला आणि जामवंतीनी बघितलं कोणीतरी नवीन माणूस आलाय म्हणून ती ओरडली, चीखी, चिल्लाई। उसके चीखे सुन करके जामवंत जी आ गए आणि जामवंत महाराजांचं दिवस रात्र 28 दिवस म्हणजे तसं 27 रात्रभर युद्ध चाललं होतं। दिवसाही आणि रात्री अशा 27 रात्री पूर्ण झालं आणि 28व्या दिवशी दिवसा ते युद्ध संपलं होतं। म्हणून काही ठिकाणी 27 दिवस सांगितलं आणि काही दिवस 28 दिवस सांगितलं। 28व्या दिवशी ते युद्ध संपलं होतं। जामवंत महाराजाला माहिती होतं त्यांना फक्त लक्ष्मण आणि रामच हरवू शकतात, ज्या अर्थी भगवान श्रीकृष्णाकडनं परास्त झाले जामवंतांनी ओळखलं तुम्ही राम आहात। 28 दिवस झालेल्या युद्धामध्ये जामवंत महाराजांचे हाडं खिळखिळे झाले, सर्वांगाला घाम आला आणि त्या घामाचे थेंब जे आहेत जामवंत महाराजांचे ते जामखेडच्या पर्वतावरून खाली पडले, त्याची घामवंती नदी बनली। ती आजही जामखेडमध्ये आहे। जामवंताच्या मंदिराच्या पाठीमागून ती महादेवाच्या मंदिरापर्यंत गेलेली आहे। खडकेश्वर महादेव मंदिर म्हणून आहे जामखेडला। वो उस बात का त्या गोष्टीची साक्ष आहे ती। जामवंत महाराजांनी क्षमा मागितली, देवा तुमचा जेव्हा राज्याभिषेक झाला ना, रावणाला तुम्ही मारलं, घरी आले तेव्हा सगळ्याला तुम्ही वचन दिले होते, मी तुम्हाला मागितलं होतं मला तुमच्यासोबत कुस्ती युद्ध करायचं। भगवान म्हणले मी आता कदरलो, मला युद्ध करायचं नाही, तुला माझ्यासोबत जे कुस्ती युद्ध करायचं ही इच्छा मी तुझी पुढच्या जन्मात पूर्ण करेल। ती इच्छा मी पूर्ण केली, पण भगवंता माझी एक इच्छा आहे काय, हा मणी तर तुम्ही घेऊनच जा म्हटले, पण एक इच्छा आहे। काय? जामवंत म्हटले माझी एक इच्छा आहे। काय? सांग बाबा। राहू द्या। जामवंत म्हटले माझी एक इच्छा आहे। कृष्ण जेव्हा सांग म्हणले तेव्हा ते म्हणले राहू द्या। अरे बाबा सांग ना। नाही 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 राहू द्या। अरे सांग बाबा। नाही मला माहिती आहे। काय? तुम्ही राम होते ना, राम, तेव्हाच माझी एक इच्छा होती की मी तुमचा सासरा बनावन, तुम्हाला माझे जावाई बनवून घ्यावं, म्हणजे माझी पोरगी तुम्हाला द्यावी, पण मला माहिती आहे तुम्ही राम आहे। एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम चारित्र संपन्न सार्वभौम चक्रवर्ती सम्राट राजा रामचंद्र। भगवान ने बोला भैया पिछले जन्म में मैं राम था, पूरा काम मैं मर्यादा में करता था, इस जन्म में मैं कृष्ण बन के आया हूँ, अब इस वक्त मेरी कितनी पत्नियां होने वाली मैंने बोल सकता है। यदि तुम्हारी इच्छा है कि मैं तुम्हारा दामाद बनूं, तुम मेरे ससुर बन जाओ तो बेशक बन जाओ, क्योंकि दूसरा पुनः मौका नहीं मिलेगा। मौके पर चौका लगा दो जामवंत जी। जामवंतानं हुंडा म्हणून तो समंतक नावाचा मणी दिला आणि आपली मुलगी जामवंती दिली। पण हे युद्ध व्हायच्या आधी झालं असं, हे युद्ध चाललं होतं दिवस रात्र 28 दिवस। मग कृष्णाचा देवी भागवताशी काय संबंध आहे का? ते जे सेवक आले होते ना भगवान श्रीकृष्णासोबत द्वारकेहून, ते 14 दिवस बाहेर थांबले गुफेच्या आणि त्यांना म्हटलं 14 दिवस झाले कृष्ण गुफेतून आत बाहेर येत नाही वापस, याचा अर्थ लगता है भगवान को प्यारा हो गया। क्या हो गया? भगवान मर गए। भगवान कभी मरते नहीं प्यारे। पण सेवकांना वाटलं कृष्ण परमात्मा बाहेर येत नाही, याचा अर्थ भगवान श्रीकृष्णाचं काहीतरी बरं वाईट झालं, आपण जर का आतमध्ये पाहायला गेलो तर आपल्यालाही मरावं लागेल। हे समजून सगळे सेवक 14व्या दिवशी जामवंत महाराजाच्या गुफेच्या बाहेरून पळून गेले द्वारकेत वापस। वसुदेव देवकी भगवान श्रीकृष्णाच्या आई वडिलाकडे गेले आणि म्हटले की आम्ही भगवान श्रीकृष्णासोबत महाराष्ट्रात गेलो होतो, एक डेंजर गुफा होती भयानक, आतमध्ये जाऊ नका असं देवाला आम्ही सांगितलं, पण देवानं काही आमचं ऐकलं नाही आणि असं वाटतं की देवाचं काहीतरी बरं वाईट झालं असं जेव्हा कृष्णाच्या आईला देवकी मातेला सांगितलं या सेवकांना, तेव्हा तिचं अंतकरण घाबरलं। तिनं आपल्या पतीला वसुदेवाला, आपल्या मुलाला बळीराम दादाला बोलवलं आणि वसुदेव बाबाचे कुलगुरू आहेत गर्गाचार्य। देवर्षी नारद आले, देवर्षी नारदाला वसुदेव देवकीनं प्रार्थना केली, हमारे पुत्र कृष्ण के प्राण संकट में, देखो ये बेवकूफ ये सभी सेवक उनको अकेला छोड़ करके आ गए, देवर्षी नारद क्या करना चाहिए? तर नारदांना सांगितलं वसुदेव देवकी तुम्ही काळजी करू नका, भगवान श्रीकृष्ण सुखरूप घरी यावे असं जर का तुम्हाला वाटत असेल तर माता भगवती की असीम अनुकंपा के लिए आप देवी भागवत का 99 पारायण करो। तुम्ही 9 दिवसाची देवी भागवत कथा करा, मी तुम्हाला सांगतो साक्षात भगवान श्रीकृष्ण घरी येऊन जातील। वसुदेव देवकीला नारदांनी सांगितलं कृष्ण म्हणजे वापस गेलेल्या माणसाला परत आणण्याची क्षमता देवी भागवतात आहे, हे महात्म्य आहे देवी भागवताचं। कृष्ण वापस आले होते देवी भागवत वसुदेव देवकीनं ऐकल्यावर। वसुदेव म्हटले बरोबर आहे तुमचं नारदाला। का? माझं आणि देवकीचं लग्न झाल्यावर कंसानं आम्हाला जेव्हा कारागृहामध्ये टाकलं आणि कंसानं जेव्हा आमचे 6 मुलं मारून टाकले तर आम्हाला दोष लागला,
मारले जरी कंसानं, पण आमच्याकडनं ते पूर्ण मारले गेले ना आमचे. आम्हाला भीती वाटली म्हणून आमचे कुलगुरू गर्गाचार्य मला भेटायला कंसाच्या कारागृहात आले आणि मी त्यांचे पाय धरले. गुरुजी, गुरुदेव, दुष्ट कंस ने हमारे 6 बालक मार दिए, कौन सा प्रायश्चित्त करे? तो गर्गाचार्य ने कहा तुमको देवी भागवत का पारायण करना पड़ेगा. लेकिन मैंने बोला कि कारागृह में करना असंभव है, जेलमध्ये कसं काय करता येईल पारायण? गुरुजी, आम्ही तुम्हाला कारागृहातून बाहेर आल्यावर दक्षिणा देऊ, तुम्हीच हे देवी भागवताचं पारायण करा. तेव्हा माझ्या आणि देवकीच्या कल्याणाकरता आणि कंसानं आमचे मारलेले 6 पुत्र त्यांच्या परमगती करता आमचे कुलगुरू गर्गाचार्य यांनी आमच्या नावानं संकल्प सोडून विंध्याचल पर्वतावर 9 दिवसाची देवी भागवत कथा केली होती. त्याचा प्रभाव मला माहिती आहे की देवी भागवताचं काय प्रभाव आहे. देवर्षी नारदानं गंगा नदीच्या तटावरती भगवान श्रीकृष्णाचे आई वडील वसुदेव देवकी, बळीराम दादा, रेवती वहिनी यांना देवी भागवत कथा सांगायला सुरुवात केली. आणि जेव्हा देवी भागवत कथा इकडे पूर्ण झाली तेव्हा भगवान श्रीकृष्ण 9व्या दिवशी बरोबर घरी आले. नुसतं बरोबर घरी नाही आले तर 2 बायकांना घेऊन घरी आले. पहिली बायको घरीच होती, एक रुक्मिणी. दुसरी बायको आणली सत्यभामा. ज्या 17 मणी वापस आणून दिला जामवंत महाराजांकडनं, त्या 17 एक मुलगी होती सत्यभामा. आणि तिचं लग्न ठरलेलं होतं ऑलरेडी. तिनं कृष्णाला पाहिल्यावर लगेच नवरदेव बदलला, असं वर्णन आलं याच्यात. तिचं लग्न ठरलेलं होतं, खरोखर ठरलेलं होतं, भागवतात वर्णन आहे. शतधन्वा आणि कृतवर्मा, तिचं लग्न ठरलेलं होतं, बस्ता गिस्ता सगळा बांधून झाला होता. पण मणी घेऊन कृष्ण वापस आले. ती म्हणली, बाबा तुम्ही माझ्यासाठी खराब नवरदेव पाहिला, मला ह्यो पाहिजे आता. तर 17 भगवान श्री कृष्ण म्हणाले, ये मनी जो है ना, मुझे क्षमा करो, मुझे पता चल गया बात का, आपने मनी नहीं चुराया था. मनी तुम्ही नव्हता चोरला. माझ्या भावाला सिंहानं मारलं आणि सिंहाला अस्वलानं मारलं आणि त्या अस्वलाशी तुम्ही 28 दिवस रात्र लढले आणि मग हा मनी घेऊन आले. मग एक काम करा ना, हा मनी तुम्हाला ठेवून घ्या ना. कृष्ण म्हणला, भाऊ हा मनी माझ्याकडे नसताना माझ्यावर संकट आले, हा जर का माझ्याकडे ठेवला तर माझे आणखीन ग्रहमान बिघडतील. अहो तसं नाही, हुंडा म्हणून, म्हणजे ही आमची पोरगी तुमच्याशी लग्न करायची म्हणते. आणि कृष्ण म्हणले, हिचं तर लग्न ठरलं ना. ती म्हणली, तो नवरदेव पसंत नाही, तू बरं जाऊ दे. सत्यभामेलाही सोबत घेतलं, मनी काही भगवान श्रीकृष्णानं सोबत घेतला नाही, जामवंतीलाही बरोबर घेतलं. आणि या देवी भागवताच्या प्रभावानं भगवान श्रीकृष्ण सत्यभामा आणि जामवंतीला घेऊन घरी आले. बोले वृंदावन बिहारी लाल की जय. देवी भागवत पुराण कसे श्रवण करावे असं वर्णन सांगितलंय. देवी भागवत हे 7 महिन्यामध्ये जर का ऐकलं तर मोक्षपदाची प्राप्ती होते. भागवतामध्ये 6 महिने सांगितले, देवी भागवतामध्ये 1 महिना वाढवला. नभस्य अश्विनोर्जोर्च मार्गशीर्षं शुचिर्नभाः एते मासा कथारंभे श्रोतॄणां मोक्षसूचका. आषाढ महिन्यामध्ये देवी भागवत कथा ऐकावी. एक आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक आणि मार्गशीर्ष आणि पौंष हे 7 महिने सांगितले. मोक्ष जर का पाहिजे असेल कथा ऐकून संकल्प करावा लागतो ना. आपण काय करतो दरवेळेस, नुसत्या कथा ऐकतो, कथा चालू झाली, संकल्प नाही, पूजा नाही, आरती नाही, रक्षासूत्र नाही, आणि मग काय होणार आहे? कथा म्हणजे काय संवाद थोडी है, सपट महापरिवार चर्चा थोड़ी है, चाय पे चर्चा थोड़ी है. अब यह कथा है, अनुष्ठान है, उसका संकल्प होता है, उसका एक रीति रिवाज होता है. तुम्हाला जर का मोक्ष लागत असेल तर प्रत्येकानं व्यक्तिगत सर्वांनी संकल्प सोडला पाहिजे. तुम्हाला तर प्रत्येकानं व्यक्तिगत हातामध्ये पाणी घेऊन संकल्प सोडले पाहिजे. व्यक्तिगत लक्षात येत आहे. आणि नसेल मोक्ष लागत, दुसरी काही इच्छा असेल तर व्यक्तिगत भागवतामध्ये, इथे देवी भागवतात नाही, भागवतामध्ये एक नारळ घ्यायला सांगितलंय. त्या नारळाला एका कागदावर आपलं नाव लिहायला सांगितलं आणि याला काय म्हणतात मराठीमध्ये, धागा, रक्षासूत्र, हे त्याला बांधायला सांगितलंय. आणि ते नारळ देवी भागवतासमोर घ्यायचं, मनातली इच्छा मागायची, तिथे ठेवून द्यायचं आणि मग ते शेवटच्या दिवशी ओंटीत घ्यायचं. असं सगळं याच्यामध्ये सांगितलं. या 7 महिन्यामध्ये जर का देवी भागवत कथा ऐकली तर मोक्ष मिळतो. पण याच्या उलट जर का तुम्हाला मोक्ष नसेल लागत तर 2 नवरात्री अशा आहे म्हटले. सध्या ज्या नवरात्रीमध्ये आपण कथा ऐकतो आहोत, शारदीय दुर्गा नवरात्री आणि दुसरी एक नवरात्री येते चैत्र नवरात्री.
त्या नवरात्रीमध्ये मुहूर्त पाहायचीच गरज नाही, डायरेक्ट तुम्ही केव्हाही देवी भागवत कथेला प्रारंभ करू शकता. कथा ऐकताना एक काम मात्र केलं पाहिजे, आता प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येकानं जसं होईल तसं, म्हणजे जसं घरामध्ये एखादा विशिष्ट आयटम गोड काही केला तर एकट्यानं खायचा नाही, सगळ्यांना द्यायचा, पाहुण्या रावळेला सुद्धा द्यायचं. जसं ही देवी भागवत कथा चालू आहे, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम, फेसबुक, सगळ्यांना सांगायचं. आजकाल सोशल मीडिया आहे. जुन्या काळामध्ये सांगितलं की पत्र लिहा. ज्या ज्या लोकांना कथा आवडते, जो कथा के रसिक है, जो प्रेमी है, उनको पत्र लिखना चाहिए. माता भगवती की अहेतु की अनुकंपा से हमारे गांव में 9 दिन की देवी भागवत कथा का आयोजन हुआ है और आप कथा के रसिक श्रोता हो, इसलिए आपको हम निमंत्रित करते हैं. आप 9 दिन आकर के कथा श्रवण करके पुण्य के भागीदार बने. यदि आपके पास में इतना समय नहीं है तो कम से कम 1-2 दिन जैसे भी आपका समय निकलेगा वैसे आइए और इस पुण्य को अपना कीजिए. कोणी राहायला जर का तुमच्या घरात आले तर त्यांची राहायची व्यवस्था करा म्हटले. घरातला पसरा एका बाजूला लावा. 4 ठिकाणी देवी भागवत कथा करायला चालते. तीर्थे वा वने वा ग्रहे वा श्रवणे मतम. मंदिरात कथा करू शकतो 1, आपल्या घराच्या मैदानात कथा करू शकतो 2, तीर्थक्षेत्रामध्ये कथा करू शकतो 3 आणि शेतामध्ये कथा करू शकतो 4. मंदिरात 1, घराच्या बाहेर 2, तीर्थक्षेत्रात 3 आणि शेतात मंडप देऊन 4. जशी आपण मंदिरामध्ये कथा करतोय. कथा वाचनासाठी कोणाला बोलवावं म्हटले? विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरा वक्तो कार्यो तिने स्पृहे अनेक धर्म विभ्रांता श्रैणा पाखंडवादिना शुकशास्त्र कथोच्चार्य त्याजास्ते यदि पंडिता. ज्याच्याकडून तुम्हाला कथा ऐकायची आहे म्हणले, त्याचे 7 लक्षण सांगितले भागवतामध्ये. विरक्त, ज्या महाराजाला तुम्ही कथा सांगायला बोलवल तो विरक्त, शांत स्वभावाचा असावा. किसी भी परिस्थिति में वो आग बबूला होकर के न उठे. आग बबूला होकर के न उठे, गुस्सा न करे. शास्त्र जाणणारा देवी भक्त, निर्लोभी, सदाचार संपन्न, शंका समाधान करू शकेल असा विद्वान व कुशल वक्ता कथाकारास कथा वाचनासाठी पाचारण करावं. पुढे सांगितलं कथा चालू असताना 9 दिवसामध्ये काय करू नये. 9 दिवसामध्ये कथा ऐकताना माणसांना कटिंग करू नये, म्हणजे केस कापू नये. गादीवर झोपू नये. गादीवर झोपू नये म्हणजे पलंगाच्या गादीवर झोपू नये. गादी खाली घेऊन झोपलं तर चालेल. लक्षात घ्या, या 9 दिवसामध्ये जगामध्ये जितकेही पलंग आहेत त्या सगळ्या पलंगावरती जगदंबा माता राणीचं अस्तित्व आहे, तिचा वास आहे. लक्षात घ्या. एखादं जर का झोपत असेल, माहीत नसेल तुम्हाला तर दोष नाही. जोपर्यंत देवीचे घट हलत नाही आणि देवीचं सीमोल्लंघन होत नाही आणि देवीचं विसर्जन होत नाही तोपर्यंत पलंगाचा त्याग आहे. पलंगावरची गादी खाली टाकू शकतो ती गोष्ट वेगळी आहे. गलती से भी पलंग पर यदि सो गए तो बड़ा दोष हो जाएगा. तो कोई भी पलंग पर नहीं सोए. या 9 दिवसामध्ये कोणी पलंगावर झोपू नये. जमिनीवर बिछाना टाकून झोपावं. ब्रह्मचर्याचं पालन करावं. देवी भागवत ऐकताना लसण, कांदा इत्यादी पदार्थ खाऊ नये. मांसाहार करू नये. मदिरा पान करू नये. रजस्वला श्री विटाळ श्री 4 दिवस बाजूला बसली आहे, तिचे शब्द ऐकू नये. किसी को गालो गलिच न करे और दीक्षा जरूर ले ले. जिन्होंने गुरु मंत्र गुरु दीक्षा नहीं ली है वो जरूर गुरु दीक्षा गुरु मंत्र लेकर के कथा सुने, उनको अधिक से अधिक फलम इसमें प्राप्त होगा. 9व्या दिवशी ग्रंथाचं पूजन करावं. 9 कुमारिकांचं पूजन करावं. एका बटू ब्राह्मणाचं पूजन करावं. ये पहले दिन भी होता है इसमें, असं सांगितलंय. पुढे आपण ऐकू. काल आपण कथा चालू केली ना, तर काल ग्रंथाचं पूजन झाल्यानंतर तुळशीचंही पूजन सांगितलं, गाईचं पूजन सांगितलं, ते सगळं शेवटच्या दिवशी होईल. आणि 9 मुलींचं पूजन सांगितलं. वय वर्ष 2 ते वय वर्ष 10. 10 वर्षाच्या वरती मुलीचं वय नसावं. तुम्ही सगळ्या माता मावल्या अशा 9 मुलीला लाईनमध्ये बसू शकता, त्यांची पूजा करू शकता. इथे नाही झालं तर घरी, आपल्या आपल्या घरी. पहिल्या दिवशी 9 मुलीची पूजा करा. नाही जमलं तर पहिल्या दिवशी 1 मुलीची पूजा करा म्हणले देवी भागवताच्या. दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, एक वाढून सांगितली आहे. त्या मुलींना पाटावर बसवा, त्यांचे पाय धुवा, कुंकुम तिलक, हळदी कुंकू द्या, रिबन द्या, टिकल्याचे पॉकेट द्या. काय जे तुमच्याकडनं शक्य होईल असं त्या कुमारिकांना देवीचं स्वरूप सांगितलं आहे. 8 वर्षाचा एखादा ब्राह्मणाचा मुलगा असेल, 10 वर्षात ज्याची मुंज झालेली आहे, त्या बटू वामनाची पूजा सांगितली आहे. तुळशीची पूजा सांगितली आहे. ग्रंथाची पूजा सांगितली आहे. आचार्य व्यासाची म्हणजे आमची पूजा या ठिकाणी सांगितली आहे. 9 कुमारिकांचं पूजन करून त्यांना भोजन द्यायला सांगितलेलं आहे.
तर हे शेवटच्या दिवशी मी 2 दिवस अगोदर तुम्हाला सूचना देईन. इथंही तो कार्यक्रम संपन्न करता येईल किंवा जसं आयोजन करेल कार्यक्रम ठेवणारं जे मंडळ असेल किंवा ज्याच्या घरी करायचं तसं आपल्याला पाहता येईल. श्रीमद देवी भागवत वाचनासाठी व ऐकण्यासाठी योग्य वेळाचं या ठिकाणी सांगितलं आहे आणि सांगितलं देवी भागवत श्रवणानं जे फळ प्राप्त होतं ते गंगा गया काशी या क्षेत्राच्या तीर्थयात्रेनं सुद्धा प्राप्त होत नाही. तथा न गंगाम न गयाम न काशीम न नैमिषम नो मथुरा न पुष्करम पुनती सदयम बदरी वनम नो यथा हि देवी मुख ऐश विपरा. ज्याला विशिष्ट फळ प्राप्त करायचं आहे म्हणले देवी भागवताचं विशिष्ट, सगळ्यांना फळ भेटणारच आहे पण विशिष्ट कळतं का? एखाद्याची इच्छा असेल की मला जास्ती फळ पाहिजे बाबा, मला जास्ती देवी प्रसन्न झाली पाहिजे सगळ्यापेक्षा, तर त्याच्याकरता एक विशिष्ट सांगितलं याच्यामध्ये. जंगलाचा राजा सिंह आहे आणि ग्रंथांचा राजा भागवत आहे. अष्टमीच्या दिवशी एक सोन्याचं सिंहासन बनवायचं किंवा सिंह, त्याच्यावर देवी भागवताचा ग्रंथ ठेवायचा आणि तो आचार्यांना दान करायचा. त्यांना लवकरात लवकर देवीचं मणिद्वीप नावाचं पद प्राप्त होतं. श्रीमद देवी भागवते महापुराणे महात्म्य स्कंदे अध्याय हरये नमः हरये नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चेः. अतः श्रीमद्देवी भागवत महापुराणं प्रथमस्कंद प्रथमोऽध्यायः. श्री दुर्गायै नमः. सृष्टो या सर्गरूपा जगतवनविधो पालनीया चरौद्रि संहारि चापि यस्या जगदीदमखिलं किं नया पराख्या. 88,000 शौनकादिक ऋषींनी सूत महाराजांना नमस्कार केला आणि नमस्कार करून म्हटले बा भागवताचं देवी भागवताचं महात्म्य ऐकून अंतकरण गदगद झालं. ही देवी भागवताची कथा इतकी गोड वाटते म्हटले कसं, जसं एखादा भाजीपोळी रोजच खातो आपण, पण एखादा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर जिभेला किती छान वाटतं. एखादा रुचकर पदार्थ खाल्ल्यानंतर जिभेला जसा आनंद वाटतो त्याप्रमाणे शुभ पुरुषांच्या भाषणानं कानांना सुख वाटत असतं. चांगल्या माणसाच्या गोष्टी ऐकल्या की कानालाही असं वाटतं आहा क्या सुन लिया, हा हा बहुत अच्छा. जसं चांगलं खाल्ल्यानं जिभेला आनंद होतो तसं चांगलं ऐकायला सुद्धा कानाला बरं वाटतं. बोगस ऐकल्याने माणसाला वाटतं विनाकारण टाईम खराब झाला, टाईम खोटी हो गई. तुम्हाला माहिती आहे चांगलं ऐकण्याकरता तर नागसुद्धा तरसतात, नागांना कान नसतात. देवी भागवतात सांगितलं कान नसलेले भुजंग सुद्धा भगवंताची कथा ऐकून तृप्त होतात म्हटले. मग पुराणे श्रवण न करणारे बधीरच आहेत असे समजा. जे लोक जन्माला येऊन कथा ऐकत नाही, कीर्तन ऐकत नाही, तर समजावं कान असून ते बहिरे आहे भो, अंधा कानून. का? कारण की मूर्ख लोक जे आहेत, मूर्खांचा काळ व्यसनात जातो, मूर्ख लोकांचा काळ व्यसनात जातो आणि हुशार लोकांचा काळ शास्त्र चिंतनात जातो. आहे की नाही? मूर्खांचा काळ व्यसनात जातो आणि हुशार लोकांचा काळ शास्त्र चिंतनात जातो. म्हणून सर्वांना जरूर ज्यांना आपल्या कल्याणाची इच्छा आहे त्यांनी काय केलं पाहिजे म्हटले, त्यांनी जरूर जन्माला येऊन देवी भागवत कथा ऐकली पाहिजे. देवी भागवताच्या पूर्ण स्कंदाचं पुढे वर्णन केलंय दुसऱ्या अध्यायामध्ये की सूत सूत महाभाग धन्योसी पुरुषर्श्रवः यददीस्तास्त्वया सम्यक पुराण सहिता शुभा. महर्षी वेदव्यासानं 18 पुराण बनवले, 18 उपपुराण बनवले. हे देवी भागवत उपपुराणाच्या अंतर्गत धरलं तरी ठीक आणि पुराणात धरलं तरी ठीक. पुराणामध्ये श्रीमद भागवताचा उल्लेख आहे. फरक फक्त इथं श्रीमद देवी भागवत आणि तिकडे श्रीमद भागवत, ते कृष्णाचं. दोन्हीचे स्कंद 12, काल आपण ऐकलं. दोन्हीचे स्कंद 12, श्लोक 18,000. फक्त या देवी भागवताचे अध्याय आहेत 318 आणि भागवताचे 335. पैकी सूत महाराज 88,000 ऋषींना नैमिषारण्यामध्ये देवी भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये सांगतायत की या पवित्र देवी भागवत पुराणात 18,000 संस्कृत श्लोक आहेत आणि व्यासानं जे देवी भागवत 12 स्कंदामध्ये संक्षिप्त केलंय, म्हणजे तयार केलंय, बनवलं. त्या देवी भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये 20 अध्याय आहेत, दुसऱ्या स्कंदात 12 अध्याय आहेत, तिसऱ्या स्कंदामध्ये 30 अध्याय आहेत देवी भागवताच्या
चौथ्या स्कंदात 25 अध्याय आहेत, 5व्या स्कंदात 35 अध्याय आहेत, 6व्या स्कंदात 31 अध्याय आहेत, 7व्यात 40 अध्याय आहेत, 8व्यात 24 अध्याय आहेत, 9व्यात 50 अध्याय आहेत, 10व्यात 13 अध्याय आहेत, 11व्या स्कंदात 24 अध्याय आहेत आणि 12व्या स्कंदात 14 अध्याय आहेत. असं टोटल देवी भागवत. कोणत्या स्कंदामध्ये किती अध्याय आहे हे सुद्धा सांगितलं. बरं, देवी भागवत बनलं का? तर मग त्याच्याकरता वेदाची आणि वेदापासून पुढे पुराण कसे बनले त्याची कथा सांगितली देवी भागवतात. श्री सुतंवाच धन्योहमी भाग्योहम पावितोहम महात्मभिः यत पृष्ठं समुहत पुष्यं पुराणं वेद विश्रुतम. शिवमहापुराणामध्ये सांगितलं भगवान शंकराच्या मुखातून ओमचा जन्म झाला. ओम पासून नमः शिवायचा जन्म झाला. नमः शिवायापासून गायत्री मंत्राचा जन्म झाला. गायत्री मंत्रापासून सगळे अक्षर बनले. अक्षरापासून 4 वेद बनले. वेदापासून उपनिषद बनले. उपनिषदापासून ब्रह्मसूत्र बनले. ब्रह्मसूत्रापासून छंद बनली. छंदापासून अंग बनली. अंगापासून श्रुती बनल्या आणि श्रुतीपासून स्मृती बनल्या आणि या श्रुती स्मृतीपासून पुराणं बनले. त्या पुराणापैकी 18 पुराण आणि 18 उपपुराण. ऐका, सूत महाराज सांगतात मकारादी 2 म्हणजे म या अक्षरापासून चालू होणारे 2 पुराण आहे. मार्कंडेय पुराण लक्षात येत आहे का? आणि मत्स्य पुराण म्हणजे मकारादी 2 बकारादी 2. 18 पुराणापैकी म या शब्दानं चालू होणारे 2 पुराण आहे. भ या शब्दापासून चालू होणारे 2 पुराण आहे. ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्मसंज्ञक पुराण, ब्रह्मपुराण. ब्र या शब्दापासून चालू होणारे 3 पुराण आहे. ब्र आणि वराह पुराण, वामन पुराण. व या शब्दापासून चालू होणारे 4 पुराण आहे. त्याच्यानंतर अ, ना, प, ली, ग, कु आणि स्का या अध्याक्षरानं युक्त असलेली वेगवेगळी 7 मिळून 18 पुराणं आहेत. आता ऐका, 18 पुराणाच्या श्लोकांची संख्या सांगितली आणि 18 पुराणाचे नावं सुद्धा सांगितले देवी भागवतात सूत महाराजांनी. पहिलं आहे मत्स्य पुराण. त्या मत्स्य पुराणाचे 14,000 श्लोक असून अत्यंत अद्भुत मार्कंडेय पुराण त्याचे 9,000 श्लोक सांगितले असून पवित्र श्रीमद देवी भागवत पुराण आपण जे ऐकतो आहेत किंवा भागवत पुराण याचे 18,000 श्लोक आहेत. तसंच ब्रह्मसंज्ञक पुराण त्याचे 10,000 श्लोक आहेत. ब्रह्मांड पुराणाचे 12,000 आणि 100 श्लोक आहेत. ब्रह्मवैवर्त पुराणाचे भागवतासारखे आणि देवी भागवतासारखे 18,000 श्लोक आहेत. वामन पुराणाचे 10,000 श्लोक आहेत. वायुपुराणाचे 24,600 श्लोक आहेत. अति अद्भुत विष्णू पुराणाचे 23,000 श्लोक असून परम आश्चर्यकारक वराह पुराणाचे 24,000 श्लोक आहेत. अग्निपुराणाचे 16,000 श्लोक आहेत. उत्कृष्ट नारद पुराणाचे 25,000 श्लोक आहेत आणि प्रचंड पद्मपुराणाचे 55,000 श्लोक आहे. अतिविस्तृत लिंग पुराण 11,000 श्लोक असून गरुड पुराणाचे 19,000 श्लोक आहेत. कुर्म पुराणाचे 17,000 श्लोक आहेत आणि अत्यंत अद्भुत स्कंद पुराणाचे 81,000 श्लोक आहेत. पुराणांची नावे व ग्रंथसंख्या तुम्हाला सांगितली. हे 18 पुराण सांगितले. आता 18 उपपुराण सांगितले आहेत. उपपुराणामध्ये नरसिंह पुराण सांगितलं 1, शिवपुराण सांगितलं 2, दुर्वास पुराण सांगितलं 3, कपिल पुराण सांगितलं 4, मानव पुराण सांगितलं 5, औशानस पुराण 6, वारुण पुराण 7, कालिका पुराण 8, सांब पुराण 9, नंदीकृत शुभ पुराण 10, सौर पुराण 11, पराशर पुराण 12, अतिविस्तृत आदित्य पुराण 13, माहेश्वर पुराण 14, भागवत पुराण 15, वसिष्ठ पुराण 16, गणेश पुराण वगैरे असे सगळे 18 उपपुराणं सांगितली आहेत. जगताच्या कल्याणाकरता या ठिकाणी हे पुराण बनवलं देवी भागवत. पुढे महर्षी वेदव्यासाची कथा आली की महर्षी वेदव्यासानी पुत्रप्राप्ती करता तपश्चर्या करायचं ठरवलं. ऋषय उवाच सौम्य व्यासस्य भार्यायाम कस्यां जातं सुतं शुकः कथं वा कीदृशो येन पढिते यसु संहिता. 88,000 शौनकादिक ऋषी असं म्हटले की महर्षी वेदव्यासाला बायको नाही. बायको नसताना पोरग कसं झालं? बरोबर आहे ना भैया, पुत्र चाहिए तो पत्नी भी चाहिए, पती भी चाहिए. तर सांगितलं सरस्वती नावाची नदी आहे आणि नदीच्या तटावर महर्षी वेदव्यासाचा आश्रम आहे शम्याप्रास. एक दिवस महर्षी वेदव्यास आपल्या आश्रमातून बाहेर निघाले
आणि त्यांच्या अंगणामध्ये एक झाड होतं. त्या झाडावर त्यांनी एक चिमणीचं जोडपं पाहिलं. कोण सांगताय? सूत महाराज 88,000 ऋषींना देवी भागवताच्या पहिल्या स्कंदात सांगतायत, 4थ्या अध्यायात. महर्षी वेदव्यासानं झाडावर एक चिमणीचं जोडपं पाहिलं, नर आणि मादी. त्या चिमण्याच्या जोडप्यांना पिलं झालेले होते. चिमणीनं पिल्लांना जन्म दिलेला होता. ते नर मादी चिमणा आणि चिमणी काय करत होते? आपल्या सोचीनं आपल्या पिल्लांना पाणी ठेवीत होते, त्यांच्यासाठी चारा वगैरे आणत होते. वा 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 वा, ये तो प्रेम की बात है उद्धव. पशु पक्ष्यामध्ये जर का एवढं प्रेम आहे, व्यासानं विचार केला, पशु पक्ष्यामध्ये जर का एवढं प्रेम आहे तर माणसामध्ये प्रेम असायला काय हरकत आहे? आणि माणसाला जर का मुलगा झाला तर तो मुलगा निश्चितच पित्याला तारेल, या संशय नाही. कारण की पुत्राला शास्त्रामध्ये पुत्र असं म्हटलेलं आहे, जो पिता को पुण्णाम नरक से तार देता है. पुण्णाम म्हणजे ज्या नरककुंडामध्ये फक्त पू भरलेला आहे, आणि पुवानं भरलेल्या नरककुंडामध्ये जर का पिता गेला तर पुत्रानं त्याचं जोपर्यंत पुत्र श्राद्ध करत नाही तोपर्यंत त्याचं कल्याण होत नाही. तुकाराम महाराजाचा सुद्धा त्याला अभंग आहे. पिंडपदावरी तुकाराम महाराज म्हटले का? पिंडपदावरी दिला आपुली एक करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण, केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर, तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. 1677 अभंगाचा नंबर. गाथ्यामध्ये 4 चरण. तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवळीकृत अभंग गाथा. तुकाराम महाराज सुद्धा या गोष्टींना मान्य करतात. पिंडदान पिंडे ठेविले करून, तिळी तिळवण मूळत्रयी सारिले संकल्प एकाची वचने, ब्रह्मी ब्रह्मार्पणे शेवटीच्या, पित्या पुत्रत्वाचे झाले अवसान, जनी जनार्दन अभेदेसी, आहे तैसी पूजा पावली सकळ, केला तो उद्धार अभंग्यांचा तुका. 1460 अभंगाचा नंबर. अनेक प्रमाण आहे, 6 चरणाचा अभंग आहे. तर मग महर्षी वेदव्यासाला वाटलं काय करावं, म्हणून महर्षी वेदव्यासानं भगवान शंकराची तपश्चर्या केली. व्यासाला वाटलं मलाही पोरग पाहिजे. मुलगा नव्हता, पण ते चिमणा चिमणीचे पोरं पाहून व्यासाला वाटलं मलाही पोरग पाहिजे. म्हणून व्यासानं देवर्षी नारदाला विचारले, मी कोणाची तपश्चर्या करू आणि कोण मला शक्तिशाली पुत्र देऊ शकतं? त्याने सांगितलं, इस दुनिया में एक तो बोधेश्वर महादेव, या दूसरा जगदंबा कुलस्वामिनी शिव म्हणजे शंकर, आणि शक्ती म्हणजे ही देवी भागवतातली देवी. हे दोघंच तुम्हाला जसा मुलगा पाहिजे तसा मुलगा देऊ शकतात. मग शंकराचं त्यांनी स्मरण केलं. बोधेश्वर महादेव का थोड़ा स्मरण कर लेते हैं. ओम मंगलम ओंकार मंगलम, ओम मंगलम ओंकार मंगलम, सोम मंगलम सारधार मंगलम, ओ सोम मंगलम सारधार मंगलम, ओम मंगलम ओंकार मंगलम, ओम मंगलम ओमकार मंगलम, सोम मंगलम सारधार मंगलम, ओ सोम मंगलम सारधार मंगलम. तू दातार मंगलम, देव महादेव तू दातार मंगलम, अजन्म निराकार तू साकार मंगलम, अजन्म निराकार तू साकार मंगलम, सोम मंगलम सारधार मंगलम, ओ सोम मंगलम सारधार मंगलम, ओम मंगलम ओंकार मंगलम, ओम मंगलम ओमकार मंगलम, सोम मंगलम सारधार मंगलम, ओ सोम
सूत्रधार मंगलम। भोले तेरी जटा से, शिव महापुराण में ये भजन सुनाया था मैंने आपको, पता नहीं। अरे गिरिजा है संग दासी है मेरे भोलेनाथ, अरे गिरिजा है संग दासी, अरे भोले तेरी जटा से बहती है गंगाधारा। भोले भोले भोले, बोलिए बोधेश्वर भगवान की। बोधेश्वर महादेवाची आणि देवीची तपश्चर्या करण्याकरता महर्षी वेदव्यास गेले, निघून गेले। आता पुढे ते तपश्चर्या करायला गेले, त्यानंतर भगवान विष्णूच्या हयग्रीव अवताराची कथा श्रीमद्देवी भागवतामध्ये आली। महर्षी वेदव्यासाला शंकराचं देवीचं दर्शन झालं, शुकाचार्याचा जन्म झाला, शुकाचार्य निघून गेले, रांजणातून जन्म झाला, कथा पुढे येईल। त्याच्या अगोदर भगवान विष्णूच्या हयग्रीव अवताराची कथा सांगितली आहे। सगळेजण लक्षपूर्वक ऐका। भागवतामध्ये भगवान विष्णूचे 22 अवतार सांगितले। 22 किती? 22। आपण जे देवी भागवत ऐकत आहोत हे देवीचं, याच्यामध्ये भगवान विष्णूचे 24 अवतार सांगितले। विष्णू पुराण आहे, तेही माझं यूट्यूबवर आहे, विष्णू पुराण। त्या विष्णू पुराणामध्ये भगवंताचे 31 अवतार सांगितले। 31 लक्षात येत आहे काय? श्रीमद भागवतामध्ये भगवान विष्णूचे 22 अवतार आहेत। जगृ है पौरुषम रूपम भगवान महदादिवी संभुतम षोडश कलमादो लोक शिश्रुक्षया 1-3-1। श्रीमद भागवत स्कंद नंबर 1 अध्याय नंबर 3 आणि श्लोक नंबर 1-1-3-1। भागवतात 22, देवी भागवतामध्ये 24, हंस 23वा आणि हयग्रीव 24वा। हयग्रीव म्हणजे भगवान विष्णूच्या धडाला घोड्याचं मुंडकं चिटकवलं होतं, त्याला हयग्रीव असं म्हटलेलं आहे। 24 देवी भागवतामध्ये 24 आणि विष्णू पुराणामध्ये 25। आता 25 अवतार, हरी हा भगवंताचा 25वा अवतार आहे, विभू हा 26वा अवतार आहे, जगदीश अजित हा 27वा अवतार आहे विष्णू पुराणात। हे आपल्याला माहितही नाही। भागवतात 22, देवी भागवतात 24, विष्णू पुराणामध्ये 31 आणि वारकरी मालिकेमध्ये तुकाराम महाराजासारख्या संतांनी 10 अवतार भगवंताचे सांगितले। आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पाना, नाव घेता पंढरी राणा, कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता, सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपण जी घोटी, आम्हा घली पाठीकडे आपण कळी काळासी भिडे, तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावेमधी 285 अभंगाचा नंबर 6 चरण। तुकाराम महाराजी कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा। मच्छ कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध कल्की यदस। हे 10 22 10 22 याच्यामध्ये 24, विष्णु पुराणामध्ये 31। सभी भाव मैंने आपके सामने स्पष्ट कर दिए है। कशात 10, कशात 22, कशात 24 आणि कशात 31 येतंय लक्षात? हयग्रीव अवतार ऐकला भगवंताचा। भगवान विष्णु अश्व बन गए, क्या कारण था? यन मूर्ध्वा माधवस्यापि गतो देहात पुनः परम, हयग्रीवस्तथो जातः सर्व करता जनार्दन। ब्रह्मा विष्णू आणि महेश हे जगाचे मूळ आहे, यांच्याशिवाय जगातलं काहीच होत नाही म्हणलं। साले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरे वीण, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नका, वृक्षाचे ही पान हले जासी संता राहिली अहंता मग कोठे। 3066 अभंगाचा नंबर 3066 4 चरण 6 चरण। तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा। म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तू हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रकट। 2960 अभंगाचा नंबर 4 चरण। तुकाराम महाराजी कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा। तुझ बिन कोणा शरण जाऊ नारायणा ऐसा न देखे मी तुझ्या कोणी तिही त्रिभुवनी, पाहिली पुराणे धांडोळली दरुषणे, तुका म्हणे ठाई जडून ठेलो तुझे पायी। 2362 2362 अभंगाचा नंबर। अनेक प्रमाण आहे ना। सांगण्याचं तात्पर्य आणि अभिप्राय हा आहे, जगाचा जो मूलभूत आहे त्या भगवान विष्णूचं सुद्धा हे शीर धडापासून वेगळं झालं। ही कथा ऐकल्यावर सगळे 88,000 ऋषी घाबरले। काय कारण सांगितलं? जुन्या काळातली घटना आहे। भगवान विष्णूंनी एकदा राक्षसांसोबत 10,000 वर्ष युद्ध केलं। किती? 10,000 वर्ष युद्ध केलं।
आणि युद्ध केल्यानंतर भगवान विष्णू थकले आणि थकल्यामुळे त्यांना वाटलं की आपल्याला इतकी झोप घ्यावं लागेल जोपर्यंत आपलं मन भरत नाही. आणि ती झोप घेत असताना कोणी झोप मोडली नाही पाहिजे आपली. म्हणून भगवान विष्णू एका निर्जन जागेवर जाऊन झोपले. निर्जन म्हणजे ज्या जागेवर एकही जन नाही, म्हणजे एकही माणूस नाही, एकही बाई नाही, अशा जागेवर जाऊन भगवान विष्णू झोपले. पण झोपले कसे? रिलॅक्समध्ये नाही झोपले, असं अंग टाकून नाही झोपले. योगा कोण कोण करतं इथं? योगाच्या 4 स्थिती आहे, 5 आहेत अशा. तर शयन स्थिती योगामध्ये पहिली स्थिती आहे. शयन स्थिती म्हणजे खाली चटई टाकून पाठीवर झोपायचं, शयन स्थिती. त्याच्यानंतर पोटावर झोपायचं, त्याला म्हटलेलं आहे विपरीत शयन स्थिती, विपरीत. त्याच्यानंतर एक स्थिती आहे बैठक स्थिती, अशी बसून बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा मांडी. आणि एक स्थिती आहे दंड स्थिती, म्हणजे उभा राहून. शयन स्थिती 1, पाठीवर झोपणे. विपरीत शयन स्थिती 2, पोटावर झोपणे. बैठक स्थिती 3, मांडी घालून बसणे. दंड स्थिती 4, दोन्ही हात वरती करणे, पर्वतासन, वज्रासन वगैरे हे सगळं. आणि वज्रासन, गुडघे टेकून बसणं. या 5 स्थित्या योगाच्या आहे. आणि जे लोक योगा करतात त्यांना 100 वर्ष काहीच होऊ शकत नाही. देखो ढेरीगिरी है क्या? मुझे कुछ नहीं है. कारण की कोणाचं जाऊ द्या बाकीचं, पण बाबाला ढेरी नसावी. बाकीच्याचं जाऊ दे, आहे की नाही? तब्येत वाढवणं खूप सोपं आहे, पण त्याला नंतर कंट्रोल करणं खूप अवघड आहे. लक्षात येत आहे? तर सांगण्याचं तात्पर्य, अभिप्राय हा आहे की कोणी झोप मोडू नये अशा ठिकाणी. तर भगवान विष्णू असं बैठक स्थितीमध्ये बसले, म्हणजे मांडी घालून असं बसले. आणि त्यांचा जो धनुष्य होता, तो धनुष्य त्यांनी, धनुष्याचं एक टोक असं जमिनीवर ठेवलं आणि दुसरं टोक असं वरती होतं. आणि त्या धनुष्याच्या दुसऱ्या टोकावर त्यांनी आपला हा उजवा हात असा ठेवला आणि त्याच्यावर अशी मान टाकली. म्हणजे खाली मांडी घालून बसले आणि बसल्या बसल्याच आपली मान आणि हात धनुष्याच्या वरच्या टोकावर ठेवून असं झोपले भगवान विष्णू. आता इकडे ब्रह्मदेव आणि शंकर सगळ्यांना यज्ञ करायचा होता. सूत महाराज म्हणाले, यज्ञ करण्याकरता यज्ञाचा देव कोण आहे? भागवताचा जर का 4था स्कंद तुम्ही ऐकला, भागवत कोणी कोणी ऐकलं इथं? हात वरती करा जरा. श्रीमद भागवत कृष्णाचं. घाबरू नका बाबा, खरं आताच कृष्णाचं भागवत. जय भागवत भगवान की है आरती. ये सुना होगा ना? पापियों को पाप से है तारती, बोलो भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से है तारती, बोलो भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से है तारती. ये अमर ग्रंथ, ये मुक्ति पंथ, ये पंचम वेद निराला, नवजोत जगाने वाला, नवजोत जगाने वाला, नवजोत जगाने वाला. हरि नाम यही हरि धाम यही, हरि नाम यही हरि धाम यही, हरि नाम यही हरि धाम यही, हरि नाम यही हरि धाम यही. जग के मंगल की आरती, पापियों को पाप से है आरती. बोलो भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से है आरती. पापियों को पाप से है आरती. पापियों को पाप से है तारती. माता रानी का आगमन हो रहा है. जगदंबा माता रानी का स्वागत करेंगे. सगळ्यांनी स्वागत करायचं जरा. जगदंबा ग जगदंबा, आई भवानी जगदंबा. जगदंबा जगदंबा, आई भवानी जगदंबा. हे जगदंबा ग जगदंबा, आई भवानी जगदंबा. जगदंबा जगदंबा, आई भवानी जगदंबा. कोल्हापुर तू जगदंबा, माहूर गड तू जगदंबा. कोल्हापुर तू जगदंबा,
गडी तू जगदंबा कोल्हापूर तू जगदंबा माहूर गडी तू जगदंबा कोल्हापूर तू जगदंबा माहूर गडी तू जगदंबा ओ तुळजापुरी तू जगदंबा सप्तशृंगी तू जगदंबा 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 जगदंबा ग जगदंबा आई भवानी 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 जगदंबा जगदंब जय जगदंब म्हणा सर्वजण टाळी वाजव जय जगदंब 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 गाइए सभी लोग जय जगदंब 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 जय जगदम 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 कुलस्वामिनी तुळजा भवानी माता की जय महालक्ष्मी माता की जय रेणुका माता की जय सप्तशृंगी माता की दुर्गा माता की जय अंबे माता की जय बोल साचे दरबार की जय वैष्णो देवी माता की जय भागवतामध्ये चतुर्थ स्कंदामध्ये भगवान विष्णूने एक अवतार धारण केला होता यज्ञ. काय नाव अवताराचं? यज्ञ. भगवान विष्णू यज्ञ बनून आले आणि जगामध्ये जितकेही यज्ञ होतात त्याचा विस्तार केला. म्हणून ब्रह्मदेवाला शंकराला सगळ्या देवांना यज्ञ करायचा होता, पण यज्ञ भगवान विष्णू शिवाय पूर्ण होणार नव्हता. यज्ञाचं फळ भगवान विष्णू शिवाय दुसऱ्याला दिल्या जाऊ शकत नाही. आणि म्हणून वैकुंठामध्ये सगळे देवता आले. पाहिलं भगवान विष्णू तिथे नाही. आता भगवान विष्णू तिथे नाही तर आपल्याला यज्ञ कर्तव्य यज्ञ तर करावंच लागेल. जे काम ज्या टायमाला झालं पाहिजे त्याच टायमाला झालं पाहिजे. दुसऱ्या टायमाला केलं तर त्याचं महत्त्व राहत नाही. ब्रह्मदेवानं सगळ्या देवानं ज्ञानदृष्टीनं जाणलं, अंतर्ज्ञानानं डोळे बंद करून पाहिलं. लक्षात आलं की 10,000 वर्ष भगवान विष्णूंनी राक्षसांसोबत युद्ध केलं. म्हणून भगवान विष्णू थकले आणि एकांत स्थानावर जाऊन झोप घेत आहेत. भगवान विष्णू जिथे धनुष्याच्या एका टोकावर आपलं मान आणि डोकं ठेवून असे झोपले होते, त्या ठिकाणी ब्रह्मदेव, शंकर, इंद्र सगळे देवता आले. सगळे देवता तिथे आल्यानंतर पाहिलं भगवान विष्णू झोपलेले आहे. आणि शास्त्रामध्ये सांगितलं, विनाकारण आपल्या कामासाठी कोणाची झोप मोडणं म्हणजे खूप मोठा दोष सांगितला आहे. विनाकारण सकाळी खूप वेळ झोपतोय तर मग हरकत नाही. खूप वेळ जर का झोपतोय तर मग तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्याला कसं उठवायचं ते उठवू शकता.
पण शास्त्रोक्त एखादा माणूस जर का झोप घेत असेल, व्यवस्थित रात्री झोपत असेल, तर विनाकारण रात्री एखाद्या माणसाची झोप मोडणं शास्त्रामध्ये हा दोष सांगितला. भगवान विष्णू झोपलेले आहेत, त्यांची झोप तरी कशी मोडावी. पण आपण जर का त्यांची झोप मोडली नाही, त्यांना झोपेतून उठवलं नाही, तर आपल्याला यज्ञ करता येणार नाही, यज्ञाचं फळ त्यांना देता येणार नाही. ब्रह्मदेवानं एक योजना आखली, योजना, एक कल्पना, आयडिया त्यांच्या मनात आली. झोप तर मोडावीच लागेल, पण झोप मोडण्याचा दोष नाही लागला पाहिजे म्हणून ब्रह्मदेवानं वाळवी नावाची किडी तयार केली. एक आळीचा प्रकार आहे. पैसा आहे ना, पावसामधून जो पैसा पडत नाही का, पैसा नावाचा किडा, तसा एक प्रकार आहे वाळवी. हे वाळवी नावाचे खूप किडे तयार केले ब्रह्मदेवानं, म्हणजे आळ्या. आणि ते वाळवी नावाचे सगळे किडे त्यांना आज्ञा केली की तुम्ही जा आणि तुम्ही सगळ्या वाळवी काय करा, भगवान विष्णूच्या ज्या धनुष्याच्या टोकावर, धनुष्याच्या वरच्या टोक्यावर अशी मान ठेवून झोपले ना, ते धनुष्याची जी प्रत्यंचा आहे, प्रत्यंचा म्हणजे दोरी, त्या प्रत्यंचाला काय करा, कुडतडून दोरीत तोडून टाका. म्हणजे धनुष्याची दोरी म्हणजे अग्र प्रत्यंचा तुटली की ते धनुष्याचे जे दोन्ही टोकं आहे ते मोकळे होतील आणि भगवान विष्णू आपोआप झोपेतून जागे होतील, आहे की नाही. म्हणजे प्रत्यंचेवर त्या धनुष्याचा भार आहे, तो भार कमी होईल, ते ॲटोमॅटिक खाली येईल किंवा वरती जाईल आणि त्यांची झोप मोडेल. मग ॲटोमॅटिक झोप मोडेल, आपल्याला दोष लागणार नाही झोप मोडायचा. ठीक आहे. सगळ्या किड्यांनी काय केलं, त्या वाळवींनी त्या दोरींवरती आक्रमण केलं. धनुष्याच्या दोरीवर सगळ्या वाळवी नावाचे किडे चढले आणि आपल्या आपल्या पद्धतीनं बारीक मुखानं त्या धनुष्याच्या प्रत्यंचेला म्हणजे दोरीला ते सगळ्या वाळवी नावाचे किडे खाऊ लागले. वाळवी नावाच्या किड्यानं त्या दोरीला खाल्ल्यानंतर ती जी वाळवी, ती दोरी आहे, ती दोरी गुप्त झाली आणि धनुष्याचं जे आग्रह होतं ते आग्रह एकाएकी खाली आलं आणि पटकन दिशी भगवान विष्णूच्या मानेला जाऊन लागलं. एकाएकी असा भयानक अंधार झाला आणि जोराचा आवाज झाला. सगळे देवता स्तब्ध झाले, घाबरले. जसा अंधार झाला पुन्हा उजेड झाला आणि पाहतात तर काय, भगवान विष्णूचं जे शिर आहे, शिर ज्याला मुकुट आहे, कानामध्ये कुंडल आहेत, भगवान विष्णूचं शिर कुंडल आणि मुकुटासहित त्या धडापासून वेगळं झालं आणि सगळ्या देवांसमोर जमिनीवरून लोळत लोळत ते कुठेतरी जाऊन गुप्त झालं. हा प्रकार जेव्हा ब्रह्मदेवानं शंकरानं पाहिला, सगळेजण घाबरले. अरे बाप, भगवान विष्णू जगाचे मूल आहेत आणि त्यांचा अंत कधीही संभव नाही. ज्या अर्थी त्यांचा अंत कधीही संभव नाही, त्यांचाही अंत झाला, याचा अर्थ आपल्याही पेक्षा वरती कोणीतरी असली पाहिजे. आणि मग सगळ्यांना देवीची आठवण झाली आणि सगळेजण देवीची प्रार्थना करू लागले. कोट्यावधी अपराध पतित मी शरण आलो तुला, शरण आलो तुला, आई गे सांभाळी गे मला, रेणुके सांभाळी गे मला, आई गे सांभाळी गे मला. तुझी पूजा मी जाणत नाही, तुझी पूजा मी जाणत नाही, कैसे करू गे याला, कैसे करू गे याला, आई गे सांभाळी गे मला, रेणुके सांभाळी गे मला, आई गे सांभाळी गे मला, रेणुके सांभाळी गे मला. मंत्र यंत्र आणि तंत्र ही नाही, मंत्र यंत्र आणि तंत्र ही नाही, माहित नाही गे मला, माहित नाही गे मला, आई गे सांभाळी गे मला, रेणुके सांभाळी गे मला, आई गे सांभाळी गे मला. कोट्यावधी अपराध पतित मी शरण आलो तुला, कोट्यावधी अपराध पतित मी शरण आलो तुला, आई गे सांभाळी गे मला, रेणुके सांभाळी गे मला, आई गे सांभाळी गे मला.
गायन पण हे येतही नाही, गायन पण हे येतही नाही. अळवू कैसे तुला, अळवू कैसे तुला, आई गे सांभाळी गे मला, रेणुके सांभाळी गे मला, आई गे सांभाळी गे मला, रेणुके सांभाळी गे मला. हरी विणवितो तुझिया चरणी, हरी हरी विनवितो तुझिया चरणी, हरी विणवितो तुझिया चरणी, हरी विनवितो तुझिया हे चरणी. करुणा येऊ दे तुला, करुणा येऊ दे तुला, आई गे सांभाळी गे मला, रेणुके सांभाळी गे मला, आई गे सांभाळी गे मला. हे कोट्यावधी अपराध पतित मी शरण आलो तुला, कोट्यावधी अपराध पतित मी शरण आलो तुला, आई गे सांभाळी गे मला, रेणुके सांभाळी गे मला, आई गे सांभाळी गे मला, रेणुके सांभाळी गे मला, आई गे सांभाळी गे मला. बोल रेणुका माता. माता की जय. भगवान विष्णूचं मस्तिष्क शीर सगळ्या देवांसमोर धडापासून वेगळं झालं आणि कुठेतरी गायब झाले. सगळे देवता घाबरले. मग देवीची आठवण आली. सबकी माँ देवीची ही प्रार्थना केली. सगळ्या देवानं सिंहावरती बसलेली हिरवं पातळ नेसलेली अशीच अष्टभुजा देवी प्रकट झाली भूमंडलामध्ये. सगळ्या देवतांनी नमस्कार केला. ब्रह्मदेव, शंकर, इंद्र, त्वष्टा, ब्रह्म, वरुण, हे माँ हम सभी तेरे बालक है, तू हमारी माता है और तेरी ही तो आज्ञा से मैं ब्रह्मा, मैं शिव और ये नारायण एक संसार को बनाता है, एक पालता है, एक मिटाता है. लेकिन माँ ऐसी कौन सी अनहोनी हो गई कि जो नहीं होना था वो हो गया. भगवान विष्णूचं मस्तिष्क धडापासून वेगळं का झालं. देवीला विचारलं ब्रह्मदेवानं, शंकरानं. देवीनं सांगितलं काळजी करू नका, कारणाशिवाय कार्य घडत नाही. काहीतरी कारण असतं तेव्हाच कार्य घडतं. म्हणजे काय, भगवान विष्णूचं जे मस्तिष्क आज तुटून पडलंय हे जगत कल्याणाकरता उपयुक्त ठरणार आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये एक हैग्रीव नावाचा राक्षस उन्मत्त झाला. हैग्रीव म्हणजे ज्याला शरीर माणसाचं आहे पण त्याचं मुख घोड्याचं आहे. संस्कृतमध्ये घोड्याला हैग्रीव असं म्हणतात. अश्व, हयग्रीव. त्या हैग्रीव नावाच्या राक्षसानं माझी प्रार्थना केली. मी प्रसन्न झाले देवतांनो. त्याला राक्षस मला म्हणाला, माते मला असं वरदान दे, असं वरदान दे की मी कोणाच्याच हातानं मरू नये. तर मी त्याला म्हणाले, अरे बाबा आज नाही तो कल, आजा गेला पंजा गेला बाप मसणा गेला रे, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला रे. भलं हे आज नाही तर उद्या तुला मारावंच लागणार आहे. अमर तर कोणीच नाही माझ्याशिवाय. मग त्या राक्षसानं मला असं वरदान मागितलं की माते मला जर का मरण यायचं असेल तर माझ्यासारख्या हैग्रीव नावाच्या व्यक्तीकडूनच मला मरण आलं पाहिजे. म्हणजे ज्याचं शरीर माणसाचं आहे पण शिर मात्र घोड्याचं आहे. आणि मग आता कोणाला घोड्याचं शिर आहे. त्या राक्षसाला मारण्याकरता विष्णूचं शिर वेगळं करावं लागलं देवीला. आणि भगवान विष्णूच्या धडाला घोड्याचं शिर लावावं लागलं. आणि भगवान विष्णूला हैग्रीव अवतार घ्यावा लागला देवीच्या आज्ञेनं. आणि मग हैग्रीव नावाच्या राक्षसाला मारावं लागलं. पण विष्णूच का, त्याचं कारण असं सांगितलं. इकडे भगवान विष्णू झोपलेले असताना हैग्रीव नावाचा राक्षस मदोन्मत्त झाला. आणि त्याला दिलेल्या वरामुळं त्याला मारणारं कोणी नाही म्हणून त्यांनी जगाला त्राहिमाम करून सोडलं, जगाला त्रस्त करून सोडलं. इकडे भगवान विष्णूच का, तर सांगितलं पुरातन काळामध्ये एक दिवस भगवान विष्णू आपल्या वैकुंठामध्ये क्षीरसागरामध्ये शेष नावाच्या नागावर बसलेले असताना अनंतम वासुकीम शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम च धत्राष्ट्रम तक्षकम कालियम तथा एतानी नवनागानी नागानांच महात्म्यनाम सायंकाल पठे नित्यम प्रातकाल विशेषतः तस्य बीज भयम नास्तिम सर्वत्रम विजयी विनयी भवेत. आणि लक्ष्मी पाय दाबत असताना एकाएकी घेणं न देणं उगाचच. काही काही लोक जोक नसताना हसतात बरं का. लोक काय म्हणतील अशाला. विनाकारण भगवान विष्णू लक्ष्मीकडे पाहिलं त्यांनी एकाएकी. देवी भागवतात कथा आली. लक्ष्मीकडे पाहिलं आणि उगाचच हसले. आता लक्ष्मीला पाहून हसल्यानंतर लक्ष्मी त्यांना विचारू लागली, बोलू लागली. भगवान विष्णू काहीच बोलना. भगवान विष्णू एक तर लक्ष्मीला पाहून हसलेही आणि तुम्ही का हसले हे विचारलं तर बोल नाही. तर लक्ष्मीच्या मनामध्ये वेगळाच विचार आला की ज्या अर्थी माझा पती माझ्याकडे पाहून हसतो
काही गंमत झाली नाही तरी हसतो. आणि मी विचारलं का हसताय तर सांगत नाही, याचा अर्थ यांनी माझी सवत आणली. असं लक्ष्मी मातेचा गैरसमज झाला. आणि देवी भागवतात सांगितलं, आमच्या माता माऊल्यांचं देवी भागवतात लिहिलं, वाईट नका वाटू देव, देवी भागवतात लिहिलं, आमच्या माता माऊल्या एक वेळेस विधवा होणं स्वीकार करतील पण सवत आणणं स्वीकार करणार नाही. खरं आहे काय? देवी भागवतात लिहिलं, एक बार विधवा होना मंजूर है लेकिन सौतन नहीं होना चाहिए. बड़ा दुख दर्द होता है भैया जिसको सौतन है. लक्ष्मीला वाटलं माझी सौतन आणली काय माझ्या नवऱ्यानं, मला बोलतच नाही. माता लक्ष्मी जी सात्विक गुणाची मूर्तिमंत उदाहरण आहे, तिच्यामध्ये तामसी शक्तीनं प्रवेश केला, सर्वांगामध्ये क्रोध उत्पन्न झाला आणि जी भगवान विष्णूच्या आज्ञेच्या बाहेर नाही, तिनं आपल्याच पतीला श्राप देऊन टाकला की तू माझ्याकडे पाहून विनाकारण हसला आणि मी बोलल्यानंतर उत्तरही तुम्ही मला देत नाही नारायण, तर तुम्ही ज्या मुखानं माझ्याकडे पाहून हसलात ते तुमचं मस्तिष्क एक दिवस ना क्षारोद नावाच्या समुद्रात जाऊन पडेल, धडापासून वेगळं होईल आणि क्षारोद नावाच्या समुद्रात पडेल. लक्ष्मीनं दिलेला श्राप देवांकरता कल्याणकारक ठरणार आहे. लक्ष्मीनं दिलेल्या श्रापामुळे, ब्रह्मदेवानं सोडलेल्या वाळवीमुळे धनुष्याचं लागलेलं टोक मानेला लागलं आणि मान कापल्या गेली भगवान विष्णूंची आणि भगवान विष्णूंचं धडापासून झालेलं मस्तिष्क वेगळं ते क्षारोद समुद्रात पडलं. मग आता तुम्ही त्वष्टा ब्रह्माला शरण जा, देवी म्हणली. आणि त्यांना शरण जाऊन त्वष्टा ब्रह्माला सांगा घोड्याची मान चिरा आणि भगवान विष्णूच्या धडावर बसवा. भगवान विष्णू हैग्रीव अवतार घेतील आणि हैग्रीव नावाच्या राक्षसाला मारतील, पुन्हा पूर्ववत होतील. तथास्तु. देवी निघून गेली. सगळे देवता त्वष्टा ब्रह्माला शरण आले. त्वष्टा ब्रह्मांना हवन आरंभ केला. हवन कुंडाच्या बाजूला एक घोडा बांधला. तिथे भगवान विष्णूचं धड नेण्यात आलं. मस्तिष्क तर गायब झालं होतं. त्वष्टा ब्रह्मानं हवन केलं. हवन करून हातामध्ये शस्त्र घेऊन घोड्याचं शिर चिरलं आणि घोड्याचं शिर भगवान विष्णूच्या धडाला बसवलं. अमृत संजीवन मंत्राचा प्रयोग केला आणि भगवान विष्णू जसे झोपेतून उठून बसले तसे उठले आणि हा भगवान विष्णूचा हयग्रीव अवतार झाला. बोलिये हयग्रीव नारायण भगवान की जय. आणि या भगवान हयग्रीवानं पुढे हयग्रीव नावाच्या राक्षसाचा वध केला. पुढे भगवान विष्णूनं मधुकैटभांचा वध केला. सौम्यम यच त्वया प्रोक्तम शौर्ययुद्धम महार्णवे मधुकैठवयो सार्धम पंचवर्ष सहस्रकम. भगवान विष्णू शेष नावाच्या नागावर झोपलेले असताना माणसाच्या कानामध्ये जो मळ असतो, उजव्या कानामध्ये जो मळ आहे त्याला मधु असं म्हणलेलं आहे आणि माणसाचा जो अभिमान आहे त्याला कैटभ असं म्हणलेलं आहे. कानातल्या मळ्याला मल असं म्हटलेलं आहे. भगवान विष्णूने शेष नागावर झोपल्या झोपल्या आपल्या दोन्ही कानाला खाजवलं आणि दोन्ही कानाला खाजवून भगवान विष्णूच्या कानातून जो मल बाहेर पडला समुद्रात, तो मल समुद्राच्या पृष्ठभागाला रसातलाला गेला आणि त्याचे मधु आणि कैटभ नावाचे राक्षस जन्माला आले. त्यांना वरती येता येईना. ओम या मंत्राचा त्यांनी जप केला आणि मदोन्मत्त झाले. ब्रह्मदेवाच्या पाठीमागे लागले ब्रह्मदेवाला मारायला. ब्रह्मदेवाला वाटलं यांच्यासोबत युद्ध करावं, हे जर का माझ्यापेक्षा बलाढ्य असतील तर उपयोग होणार नाही. म्हणून एखाद्याचं माप काढण्याच्या आधी तो माणूस नेमका कोणत्या लेवलचा आहे, मी मागे कीर्तनात सांगितलं इथं, एखाद्याबद्दल कमेंट करण्याच्या आधी त्याची लेवल पाहण्याच्या आधी तो नेमका कोणत्या, म्हणजे आपला तर बाप नाही ना, म्हणजे लेवलमध्ये, याचा सुद्धा माणसानं विचार करणं फार आवश्यक आहे ना. डायरेक्टच कमेंट करतात लोक आजकाल, शक्य आहे का ते? बाबा कोण आहे, कहा से है, क्या, हे पाहणं फार गरजेचं आहे. जसं ब्रह्मदेवानं पाहिलं, या मधुकैटभासोबत जर का मी युद्ध केलं आणि यांनी मला मारलं, म्हणजे मधुकैटभासोबत मी युद्ध करू शकत नाही. मधुकैटभाचं युद्ध करण्याकरता ब्रह्मदेव पुढे पळाले आणि विष्णूकडे आले आणि विष्णू परमात्म्याला म्हणले तुम्ही उठा, पण विष्णू उठे नका. विष्णू भगवंत त्यांच्या शरीरामध्ये योग निद्रेनं प्रवेश केला होता. जगदंबेची प्रार्थना केली ब्रह्मदेवानं, माते. मग जगदंबा प्रसन्न झाली वरती. तिने भगवान विष्णूला जाग केलं आणि भगवान विष्णूनं एक एक करून या दोघांसोबत युद्ध केलं. 5000 वर्ष युद्ध चाललं. मधु युद्ध करू लागला भगवंतासोबत, तो दमला की कैटभ युद्ध करू लागला. 5000 वर्ष झाले, हे मधुकैटभ हरत नाही. देवीकडे पाहिलं का, सांगितलं या मधुकैटभाचा जन्म पाण्यात झाला, हे पाण्यात मरू शकत नाही. मग यांना मारण्याकरता बिना पाण्याची जागा पाहिजे. मग आता कसं करू, हे माझं ऐकणार नाही. देवीनं सांगितलं मी यांना मोहित करते, तुम्ही वरती पहा. भगवान विष्णूनं वरती पाहिलं तर राक्षसांनी वरती पाहिलं. देवीनं आपल्या डोळ्यातून काम बीजाचा प्रयोग केला आणि काम बीजाचा प्रयोग केल्यामुळे हे राक्षस मदोन्मत्त झाले. आणि हे जेव्हा मदोन्मत्त झाले तेव्हा भगवान विष्णूने यांना विचारलं की तुमच्यासारखे दोन्ही योद्धे मी अजून पाहिले नाही, तुम्ही दोघं भाऊ आहात, आत्तापर्यंत मी खूप युद्ध केले, खूप जणाला मारलं,
बऱ्याच जणांचा वध केलं, पण तुमच्यासारखे योद्धे पाहिले नाही. हे मधु आणि कैटभ, मी तुमच्या युद्धकलेवर प्रसन्न आहे आणि तुम्हाला वरदान द्यायला तयार आहे. मागा काय मागायचं? बघा, हे माणसाचा अभिमान माणसाला घेऊन बुडतो. विष्णू म्हणला मागा काय मागायचं? हे म्हणले तू काय आम्हाला देतो? अरे आम्हीच देतो तुला, माग काय मागायचं? विष्णू म्हणला असं का? तुम्हीच मला देता का? मग द्या तुमचा प्राण, तुमचा मृत्यू माझ्या हातानं व्हावा, हेच मला वरदान द्या. आणि जुन्या काळामध्ये असं नव्हतं भाऊ, लाबाडी करता येत नव्हती. एकदा जबान दिली तर दिली. ही दिलेली जबान आहे ना, ही पूर्ण करण्याकरता चाहे तो गर्दन कटवाते थे लेकिन मुंह से जबान से मुंह नहीं करते थे. रामायण की रीत है, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. हे म्हणले देवा आम्हाला फसवलं भाऊ, तू आता फसवलं नाही म्हणले, तुम्हीच मला वचन दिलं. देवा आम्हाला निर्जन जागेवर तुम्हाला. भगवान विष्णूनं काय केलं? आपल्या ज्या मांड्या होत्या, या मांड्या 4 योजन लांबवल्या. त्यांनी आपल्या माना 8 योजन लांबवल्या. तेव्हा भगवान विष्णूनं आपल्या मांड्या त्याच्याही दुप्पट केल्या. म्हणजे त्या समुद्राच्या पाण्यावरतीच भगवान विष्णूनं आपल्या मांड्या 16 योजन लांबवल्या. आणि मग राक्षसांनी भगवान विष्णूच्या मांड्यावरती आपले मुंडके ठेवले आणि भगवान विष्णूनं चक्रानं त्या दोन्ही राक्षसाच्या मांड्या कापल्या. तेव्हा त्यांचं रक्त या भारताच्या जमिनीवर पडलं. तेव्हापासून या भारतातली जी जमीन म्हणजे माती आहे ती भक्षणासाठी अयोग्य ठरली. भारतामध्ये काही ठिकाणचीच माती ती खाऊ शकतो आपण, कुठल्याही ठिकाणची अशी माती खाऊ शकत नाही. भारताच्या या सगळ्या मातीवर राक्षसाचं मेद, संस्कृतमध्ये रक्ताला मेद असं म्हटलेलं आहे. मधु आणि कैटभाचं रक्त सांडलेलं आहे या मातीमध्ये, म्हणून या मातीला पृथ्वीला नाव पडलं मेदिनी. राक्षसाच्या रक्तानं भरलेली जमीन मेदिनी, म्हणून ती माती खाल्ल्या जात नाही. आज की कथा यहाँ पर विश्राम लेती है. श्रीमद् देवी भागवते महापुराणे प्रथम स्कंदे अध्याय. हरये नमः, हरये नमः.